हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माझं शॉपिंग ब्लॉग. तर मी आज आलेली पुन्हा गाडगे ज्वेलर्स आंबेगाव ब्रांचला. त्यांचं मंगळसूत्राचं लाईट वेट पासून ते हेवी वेट पर्यंत आपण सगळं कलेक्शन कव्हर केलेलं आहे. शॉर्ट मध्ये असो, लॉंग मध्ये असो, पट्टी पॅटर्न, गोकाक मध्ये, टेम्पल मध्ये किंवा अँटिक मध्ये असं सगळं कलेक्शन आलेलं आहे. सगळं सॅम्पल कलेक्शन आपण दाखवणार आहे. तर आपल्यासोबत आहे लीना मॅडम. तर लीना मॅडम आपल्याला सगळं कलेक्शन कव्हर करणार आहे आणि सुंदर असं लाईट वेट मध्ये एकदम मस्त कलेक्शन आहे. तर आपण एक एक करून व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि चॅनल बनवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्या अगोदर आपण लीना मॅडमला इंट्रोड्यूस करूया आणि व्हिडिओ स्टार्ट करू. नमस्कार लीना मॅडम. नमस्कार. आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या ह्या ब्रँडचे आपण ऑलरेडी भरपूर असं कलेक्शन ऑलरेडी अपलोड केलेले चॅनल वरती. तर आज खूप दिवसांनी आपण मंगळसूत्राचं कलेक्शन करतोय आणि असे बरेच कमेंट्स होते की लाईट वेट मध्ये मंगळसूत्राचं कलेक्शन कव्हर करा म्हणून. तर आपण आपल्याकडे लाईट वेट तर आहे आणि अँटिक मध्ये पण, गोकाक मध्ये, टेम्पल मध्ये सगळ्या व्हरायटी आपण दाखवणार आहे. तर आपण लाईट वेट मध्ये म्हणजे किती ग्राम पासून सुरुवात आहे आपल्याकडे? कमीत कमी तुम्हाला 5.5 ग्रॅम पासून लाईट वेट अगदी शॉर्ट मंगळसूत्र म्हटलं तर 5.5 ग्रॅम पासून आहे. 5.5 ग्राम. हो, छान म्हणजे सिंपल सोबर आणि छान आहे, म्हणजे डेली वेअर करू शकता. छान कलेक्शन आहे आपल्याकडे. ओके. आणि शॉर्ट मध्ये पट्टी पॅटर्न मध्ये पण आपल्याकडे आहेत पट्टी ना? पॅटर्न मध्ये, शॉर्ट मध्ये सुद्धा येतात. ओके. म्हणजे पूर्ण पट्टी हवी असेल तर पूर्ण पट्टी, मध्ये त्याच्यामध्ये काळे मण्यांचा बंच आणि असे यामध्ये सुद्धा येतात. नंतर आपले बंचवाले सिक्वेन्स असतात, मीन्स चेन असतात मध्ये आणि मध्ये असं काळ्या मण्यांचं हे असे असे वेगळे डिझाईन्स भरपूर येतात आपल्याकडे. ओके, चालेल. तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. येस. तर आपण आता शॉर्ट मध्ये बघत आहोत ना आणि लाईट वेट पासून सुरुवात करतो. तर ठीक आहे. तर काय काय वेट आहे त्याचे? याचा वेट आहे 6 ग्रॅम. 6 ग्राम. हे इन्फिनिटीज पॅटर्न मध्ये आहे ना? इन्फिनिटी पॅटर्न. ओके. आणि हे असं दुसरा हा विदाउट पेंडंट पेंडंट आहे. हा 8 ग्रॅम पर्यंत आहे. ह्याच्यात कमीत कमी आपण 5.5 ग्रॅम पासून पण पाहू शकतो. याच्यात ओके. याच्या 5.5 ग्राम पासून 5.5 पण ग्रॅमचा सुद्धा पदर येतो, पण तो खूप नाजूक असतो याच्यामध्ये. हो का? ओके. तर पेंडंट धरून हे साधारण तुम्हाला 8.5-9 ग्रॅम पर्यंत येऊ शकतो. ओके. पेंडंट धरून 8.5-9 ग्राम म्हणजे 1 तोळ्याच्या तोळ्याच्या आतच बसतं. आतमध्ये बसेल आहे. म्हणजे त्यापासून स्टार्ट. ओके. कमीत कमी. ओके. दुसरा हा जो आहे हा 6.5 ग्रॅमचा आहे. थोडासा वेगळा आहे, साऊथ इंडियन प्रकार आहे. साऊथ इंडियन टाइप आहे ना? येस. हा, त्याच्यामध्ये कोरल आणि मोती पण आहे, जे की आपल्या मोती कोवळ्या टाइप मध्ये. त्यातल्या त्यात फॅन्सी बघताल तर हा बघा, हा इथे रोडियम फिनिश दिसतोय. याला रोडियम फिनिश मण्यांना या एकदम नाजूक असं मणी येतो. असं वाटतं की आपण तिथे स्टोन बसवले, पण हा रोडियम फिनिश मध्ये. हे सुद्धा असे फॅन्सी म्हणजे वेस्टर्न स्टाईल वर तुम्ही युज करू शकता. याच्यामध्ये पण थोडे वेगळं पेंडंट सुद्धा आहे याच्यामध्ये. याच्यात दुसरं म्हणजे असं की हा पण थोडासा साऊथ इंडियन प्रकार आहे, बट या वाट्या थोड्या वेगळ्या आहेत, साऊथ इंडियन सारख्या आहेत, पण त्याचं फिनिशिंग वेगळं आहे. परत हा आपला आहे ट्रेडिशनल, जो की आपण डेली वेअर करू शकतो. हा रेग्युलर वापरू शकतो. याचं काय वेट आहे? याचं साधारण वेट असेल 13 ग्रॅम. 13.5 ग्राम. हे वाटी सहित आहे ना? वाटी सहित आहे. हा. नंतर हा पण एक आपला 11.5 म्हणजे हा जवळपास 10.5 ग्रॅम पासून या टाईप मध्ये मिळतात हे मंगळसूत्र. ओके. हँडमेड आहे, त्यामुळे टिकायला चेन सुद्धा अगदी रफ अँड टफ आहे. ओके. त्यातल्या त्यात आता मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की हे तुम्हाला साधारण इकडच्या ह्याच्यातले साधारण 8.5 ग्रॅम 9 ग्रॅम पर्यंत बसू शकतात. त्याच्यामध्ये हा प्रकार जो आहे हा साधारण 1.5 ते 1.5 तोळ्यापर्यंत येतो. हा वाला ना? हा. हे सगळ्या फॅन्सी वाटी किंवा ट्रेडिशनल वाटी मध्येच आहेत. याला वाटी तुम्ही कोणतीही बसू शकता तुमच्या चॉईसनुसार, बट हे कसं पूर्ण अटॅच मध्ये हा असा आहे. ओके. आणि हा विदाउट वाटी. हा विदाउट वाटी आहे. हा पण 1.5 तोळ्याचा आहे. 1.5 तोळ्याचा. हे डेली वेअरचे सगळे प्रकार मी तुम्हाला दाखवले आणि हे फॅन्सी आहेत. हल्ली मुलींना कसं असतात, हे असं डेली वेअर प्रकार नाही आवडत, किंवा ऑफिस मध्ये वगैरे घालायचं हे प्रकार नाही आवडत, म्हणून ते असं फॅन्सी मध्ये घालतात. आणि एकदम लाईट वेट पण आहे ते, म्हणजे 1 तोळ्याच्या आतमधल्या सगळ्या डिझाईन्स आहेत ह्या सगळ्या. यामध्ये आपण बघणार आहोत आता की याच्यात सुद्धा असं मोराच्या ह्याचे पेंडंट आहेत.
थोडं वेगळे वेगळे नवीन डिझाईन्स आले नवीन त्याच्यामध्ये. डिझाईन्स हा, आणि हे मुवेबल आहे ना सगळं मुवेबल आहे. पूर्ण? हा, हे सगळे त्याच्यामध्ये कमी जास्त असे कमी सगळेच जास्त पॅटर्न आहे हो. त्याच्यामध्ये. कमीत कमी याच्यामध्ये या पॅटर्न मध्ये तुम्हाला 1.5 तोळ्यापासून बघायला मिळेल आपल्याकडे व्हरायटी विथ पेंडंट विथ विदाउट पेंडंट विथ याच्यामध्ये. पेंडंट हा. ओके. तर हे पण वेगळं काहीतरी आहे जर तुम्हाला वाटी व्यतिरिक्त असं काहीतरी हवं असेल. मुवेबल पण आहे आणि असं अटॅच करून पण तुम्हाला याच्यामध्ये पॅटर्न्स आहेत जे की तुम्हाला 1.5 तोळ्यापासून सुरुवात आहे इथे आणि एकदम सुंदर आहेत हे. इथे पण पाहू शकता तुम्ही एकदम छान आणि फॅन्सी डिझाईन आहेत. चेनची पण डिझाईन छान आहे याच्यावरती आणि हे सगळे असे पॅटर्न्स असतील. हे पट्टी पॅटर्न मध्ये आहेत ना? हा, हे पट्टी पॅटर्न. आता कसं होतं काही असे जुने म्हणजे जुन्याच्या ह्याच्या लेडीज आहेत की त्यांना असं पट्टी पॅटर्न जास्ती आवडायचे की काळी आणि पट्टी. मग त्यांच्यासाठी सुद्धा हे असं वेगळे जरा डिझाईन्स आपण अवेलेबल ठेवलेले आहेत. जे काही ज्याच्यात कस्तुरी मंगळसूत्र पट्टी, ही आपली चेन वाली पट्टी, हे असे भारदस्त असे छान म्हणजे कमी वजनात पण छान दिसतात. छान दिसतात. यामध्ये बरोबर. थोडं मीना वर्क पण आहे याच्यामध्ये. मीना वर्क मध्ये. आणि हे विदाउट पेंडंट काय स्टार्टिंग आहे याची? विदाउट पेंडंट मिनिमम 13 ग्रॅम पासून आहे. 13 ग्राम पासून. हा. ओके. त्याच्या पुढेच येतात बट हा कमी वजनातला एक पीस आहे. ओके. 13 ग्रॅम पासून. तर हे पण हा पण ट्रे बघू शकता जसं मॅडमनी सांगितलं 13 ग्रामपासून सुरुवात आहे विदाउट पेंडंट आणि या पट्टीमध्ये तर तुम्ही मोठे पाहिलेच आहेत 15 ते 20 ग्रॅमच्या पुढे येतात. पुढे without येतात. pendant ह्याच्यामध्ये पट्टी पॅटर्न. पट्टी पॅटर्न. ओके. तर हे पण अशा पॅटर्न मध्ये तुम्हाला शॉर्ट मध्ये पण डिझाईन्स इथे पाहायला मिळतील आणि हे फॅन्सी मध्ये आहेत एकदम. हे फॅन्सी मध्ये आहे त्याच्यामध्ये. वाव. डिझाईन पण असे सोबर आहेत. सोबर आहेत. नाजूक. ह्याचे काय वेट आहे? हा तुम्हाला बसेल 10 ग्रॅम पासून आहे. हा. ओके. हे 10 ग्रामचं. तर हे पण 10 ग्राम मध्ये आणि हे एकदम लाईट वेट मध्ये एकदम आहे. लाईट वेट आहे. साधारण 5.5 7 ग्रॅमचं आहे हे. 7 ग्रामचं. हे पण 10 ग्रॅम पर्यंत आहे. आणि याचा पेंडंटचा लुक पण वेगळं आहे काहीतरी डिफरंट आहे. आणि चेन मध्ये पण हा पॅटर्न आहे ना? हो. याच्यामध्ये ब्लॅक बीड्स जास्ती असल्यामुळे याला आपल्या ह्याच्यात सोन्याचं वजन कमी आहे. कमी आहे. ओके. पण हे दिसायलाही छान दिसते. छान दिसते. आणि हा जो आहे तो हा साधारण 9.5 ग्रॅम पर्यंत. 9.5 ग्राम पर्यंत. याच्यात सुद्धा हे पेंडंटचं छान छान सेट आहे. केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये. हा फुल गोल्ड मध्ये एकदम छान लुक Yes. येतो. एकदम मस्त आहे. आणि वरती असा चेनचा आहे 9.5 ग्राम मध्ये. हे तुम्हाला बसेल. हे 10 ग्रामच्या आसपास आहे. त्याच्यानंतर हा आहे 7 ग्रामच्या आसपास. हा पण एकदम नाजूक आहे. तुम्हाला असं ऑफिस वेअर वगैरे तुम्ही आरामात किंवा डेली वेअर करू शकता. त्यानंतर थोडं फॅन्सी मध्ये हवं असेल हेवी लुक मध्ये तर याचं वेट आहे 10 ग्राम. तर हे पण तुम्हाला 10 ग्राम मध्ये बसेल. हे विदाउट पेंडंट आहे ना? हा, हे विदाउट पेंडंट. आता हे विदाउट पेंडंट मध्ये पण आहे जे की आपण मगाशी बघितलं होतं की कमीत कमी हे तुम्हाला 8.5 ग्रॅम पासून तुम्हाला हे पूर्ण विथ पेंडंट असे बघायला मिळतील. ओके. बट आता हा जो पीस आहे हा थोडा चेन प्रकार वेगळा आहे त्यामुळे हे 13.5-14 ग्रॅम पासून स्टार्ट होतात. याचे पेंडंट अगर वाटेमणी याचं वेट वेगळं येतं याच्यामध्ये. 1.5-2 ग्रॅम पासून पेंडंट वाटेमणी तुम्ही याला सेट करू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही स्टोनचे पेंडंट सुद्धा लावू शकता. ओके. स्टोनचे पेंडंट पण याला म्हणजे आहेत का तुमच्याकडे? आहेत स्टोनचे पण पेंडंट आहेत बट त्याला कसं होतं की स्टोनचे पेंडंट असेल तर त्याला जास्ती करून ब्लॅक बीड्सची जी स्ट्रेंथ हा, असते हा. ती जास्ती छान दिसते. पण काही कस्टमरला काय असतं एक मिनिट तर हे पण पाहू शकता तुम्ही विदाउट तुम्हाला पेंडंटच्या डिझाईन्स पाहायला मिळतील जो की नेट वेट आहे 15 ग्रामच्या आसपास. त्याच्यानंतर तुम्ही हा डबल लेअर मध्ये बघू शकता 10-10.5 ग्रामच्या आसपास तुम्हाला हे मिळेल. त्यानंतर तुम्ही हा पण बघू शकता नेट वेट हा पण 10 ग्रामच्या आसपास आहे. विदाउट पेंडंट आहे हे. आणि त्यानंतर तुम्ही हा पण बघू शकता 13 ग्रामच्या आसपास आहे. तर हा जो ट्रे आहे तुम्हाला सगळा 13 ग्रामच्या आतमधला ट्रे आहे जे की विदाउट पेंडंट तुम्हाला या सगळ्या डिझाईन सिंगल लेअर डबल लेअर मध्ये पाहायला मिळतील. कसं होतं की लेडीजला असं वाटतं की आपण ह्या गोल्ड चेन वरती असं पेंडंट वगैरे गोल्ड ह्याचं स्टोनचं लावूया पण ते जास्ती उठून दिसत नाही.
का बरोबर तर आहे. कसं असतं की ह्याची जी शाईन आहे ती या स्टोनशी मॅच नाही होत. सेम असं हे झाल्यासारखं म्हणजे हा स्टोन हा उठून दिसत नाही. त्याच्यासाठी कसं असतं ब्लॅक बीड्सची जी स्ट्रिंग असते त्याला हे स्टोनचं पेंडंट जास्त उठून दिसतं. जास्त सुंदर त्यासाठी दिसतं. तुम्ही त्याला तुमच्या आवडीनुसार लावू शकता, असं काही नाहीये, बट असं होतं त्यामध्ये. त्याच्यामध्ये गोल्डला गोल्ड जास्त चांगला दिसेल गोल्डला ना. गोल्ड जास्ती छान दिसतं. आणि तुम्ही हा पण पाहू शकता आणि ब्लॅक मण्यामध्ये पण तुम्ही ही पेंडंटची डिझाईन पहा, एकदम सुंदर आहे. ज्याचं वेट आहे 3.819 ग्राम. एकदम सुंदर आहे आणि एकदम मस्त दिसतंय हे. दिसायला पण एकदम हे सुंदर असं आहे ना, असं पेंडंट तुम्ही मीना वर्कचं वगैरे म्हटलं तरी हे तुम्ही त्याला लावू शकता. आणि एकदम सुंदर पण दिसेल. छान दिसतं ते. हा. याचं 3.47 अच्छा. आणि चेन जी आहे ती 14 ग्राम 14 ग्रॅम साधारण 17-17.5 ग्रॅम पर्यंत हे असं बसतं. मिळून आणि जातं. हे जर आपण याला डबल लेअरला जरी तुम्ही डबल लावलं लेअरला लावलं तरी तर आता ही हा चेन कमी वजनातला आता आहे मॅम. कमी वजनात हा साधारण 15 ग्रॅम पर्यंत हे बसून हे जातं. 1.5 तोळ्यामध्ये आरामात Yes. मंगळसूत्र बसतं. आणि तुम्ही पण पाहू शकता असं सुंदर नाजूक मध्ये डबल लेअर मध्ये असं तुम्हाला मिळते. आणि असं वाटी किंवा सोन्यामध्येच तुम्ही असं दुसऱ्याही टाइप मध्ये लावू शकता. एकदम सुंदर आहे 1.5 तोळ्यामध्ये. तर अशा सुंदर डिझाईन्स पण शॉर्ट्स मध्ये तुम्हाला आंबेगाव ब्रँचला पाहायला मिळतील. आता आपण पाहताय हे आपले डेलिव्हरचे मंगळसूत्र गंठणमध्ये ना? येस लॉंग मंगळसूत्र. लॉंग मंगळसूत्र. आणि किती ग्राम पासून सुरुवात हे आहे ते? कमीत कमी 15 ग्रॅम ते 20 ग्रॅमच्या पुढे येतात ह्याच्यामध्ये. ओके. त्याची वाटीमणी तुम्हाला वेगळी घ्यावी लागेल. अच्छा. पाहू शकता तुम्ही. हे साधारण चौफुला पॅटर्न म्हणजे खाली असं मण्यांचं डिझाईन आहे. म्हणजे तुम्ही बोथ साइड पण युज करू शकता. अच्छा. दोन्ही साइड मध्ये असं हा पण. येस हे पीएनजीचं असंही फेमस आहे बोथ हा. साइडची डिझाईन. येस आणि डेलिव्हरला पण रफ अँड टफ आहे. हे पण असं 2 तोळ्यापर्यंत आहे. ओके. हे हे पण पण 2 फ्लेक्झिबल तोळे. आहे. डेलिव्हरला एक नंबर पॅटर्न आहे. ओके. आणि हे हा पट्टी पट्टी पॅटर्न. पॅटर्न आहे, पण हा डेलिव्हरला तुम्ही युज नाही करू शकत. कारण कसं असतं ऑकेजनली. की हा कारण ही पट्टी मध्ये फोल्ड वगैरे झाली तर ही ब्रेक होऊ शकते. बरोबर सो आहे. दॅट इज तुम्ही हे करू शकता. ही 2.25 तोळ्याची पट्टी आहे आता तुमच्यासमोर आहे. ही जी आहे ती ना? Yes. आणि हा जो आहे हा बोथ साइड कव्हरचे बोथ साइड चेनचं मंगळसूत्र आहे. याला वजन हे जास्ती लागतं. याला चेन आपण लावलेली आहे साईडला. ही हँडमेड चेन आहे. त्यामुळं तुम्ही कसंही युज म्हणजे असं आपण लेडीज कसं करतो की पर्स मध्ये वगैरे घाईघाईमध्ये काढून टाकतो ना, असं तर ते तुम्ही तसं करू शकता. पण जास्ती पण हे करू नका कारण ब्रेक होण्याचे चान्सेस पण चान्सेस असतात त्यामध्ये. पण ते ब्रेक जरी झालं तरी आपण ते युज करू शकतो इमिजिएट. असं आहे हा हे पण बोथ साइड आपण घालू साइड शकतो. आहे. येस हे दोन्ही बाजूला एकच डिझाईन आहे. याला दोन्ही बाजूला एकच. ओके. ठिकाणी चांगला पॅटर्न हा वेगळं काहीतरी घालण्यासारखं एकदम मस्त. त्यातल्या त्यात थोडासा हा साऊथ इंडियन प्रकार आहे. म्हणजे असं डबल चेनचा असा आहे. असा हा रोप चेनचा एक प्रकार आहे. ओके. लूज रोप चेन. हे हँडमेडच आहे ना हे पण? हे सगळं हे हँडमेडच आहे. हे हँडमेड. मशीन मेड मध्ये येतात. ओके. हे मशीन मेड मध्ये. हा. तर हे सुद्धा साधारण 25 ते 30 ग्रॅमच्या पुढे नुसते वरचे सर असतात. अच्छा. मोटिव्ह आणि ते वेगळे येतात त्याचे. हे सुद्धा हल्ली मुलींना कसं असतं की काळे मणी नकोय बाबा हा. जास्त. मग पण त्यासाठी ऍक्च्युली हे ना काळ्या option आहे. मण्यानी लुक पण छान येतो. लुक छान दिसतो. हा, पण छान दिसतो. कलर कसं मुलींना हल्ली हल्ली नाही नवीनच आवडत. हा हे बरोबर. असतं. काळे मणी जास्ती नको. आणि याच्यामध्ये मीना वर्क पण आहे ना? मीना वर्क आहे त्याच्यामध्ये. तर हे पण पहा, हे पण कलेक्शन एकदम सुंदर आहे. विदाऊट पेंडंटचं आहे. जसं मॅडमनी सांगितलं की 1.5 तोळ्यांपासून सुरुवात होते बरोबर ना? तर ह्या पेंडंट म्हणजे विदाऊट पेंडंट मध्ये ह्या मंगळसूत्रांमध्ये म्हणजेच गंठणमध्ये 1.5 तोळ्यापासून सुरुवात होते. आणि याच्यामध्ये असे सुंदर कलेक्शन पण तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आता आपण मगाशी जे बघितलं होतं त्याच्या या डबल चेन मध्ये बघितलं होतं पॅटर्न. हा बरोबर. पण आता त्यामध्ये सुद्धा हा 2.5 तोळ्यापासून आहे. हा बंच पॅटर्न आहे. सध्या ओके. तुम्ही पाहू शकता. जसे 3 ह्याचे चेनचे हे बंच आहे. साधारण कमीत कमी 2.5 तोळ्याचं वेट आहे याला. ओके. 2.5 तोळ्यामध्ये. हा. आणि मीना वर्क आहे त्याच्यामध्ये. आणि लेअर मध्ये पण आहेत ना हे? सिंगल मध्ये पण आहे, लेअर मध्ये. आणि याचं किती वेट आहे? याचं साधारण वेट 2.25 तोळ्याचं आहे. 28 ग्रॅम आहे. 28 ग्रॅम मध्ये.
तर तुम्हाला जर पट्टी व्यतिरिक्त काही असं हवं असेल ना, तर हे पण एकदम छान कलेक्शन आहे. आणि पूर्ण जर जास्तीत जास्त काळे मणी हवे असतील तर हे एक कलेक्शन आहे. याचे वेट किती आहे? हे साधारण 13 ग्रॅम आहे. हे 13 ग्राम मध्ये. हा जो आहे तो हा पण हा 13 ग्राम मध्ये असा पॅटर्न तुम्हाला 1.5 तोळ्यापर्यंत बसू शकतो. 1.5 विथ पावणे 2 तोळ्यापर्यंत विथ पेंट. विथ पेंडंट. पण नाजूक राहतं हे. आणि हा पण पॅटर्न बघू शकतो तुम्ही, एकदम छान आहे. हा पण असं गोल्ड आणि काळे मण्यांचं सुंदर कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. हा पण बंच पॅटर्न मध्ये येतो. बंच पॅटर्न मध्ये. आणि हा पण पट्टी हा पॅटर्न आपला मध्ये. मगाशी जो आपण बघितला चौकोला पॅटर्न, जो बॅक साइडनी इथे त्याला मण्यांचं डिझाईन, जोंधळे मणी आणि वर्ण असे हे चौफुला पॅटर्न आहे. मध्ये त्याला कमल चेन आहे. ओके. हा पण पॅटर्न जास्ती चालतो. तर हे असं सुंदर कलेक्शन आलेलं आहे. आणि आंबेगावचं कलेक्शन आपण ऑलरेडी एक व्हिडिओ मध्ये कव्हर केलेलं आहे. आता खूप दिवसांनी आपण हे सेम ब्रँडचं कलेक्शन कव्हर करतोय आणि ते पण न्यू कलेक्शन आहे, एकदम मस्त आहे. तर नक्की व्हिजिट करा ह्या ब्रँचला, तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी इथे पाहायला मिळेल. हे सगळे बंच पॅटर्न मध्ये आहेत ना? जे आपण आता मगाशी 27-28 ग्रॅमचा 2.5 तोळ्याचा जो बंच बघितला, बरोबर तर आहे. तो फक्त विदाउट पेंडंट तुम्ही बघितलेला होता. तर आता विथ पेंडंट हा साधारण बघा तुम्हाला बघताय 3.5 तोळ्यापर्यंत बसतो विथ पेंडंट. विथ पेंडंट 3.5 3.5 तोळ्यापर्यंत. तोळे. आता हा असा बघताल तर असा हा 6.5 तोळ्यापर्यंत. असे 6.5 म्हणजे कमीत कमी तुम्हाला 2.5 तोळ्यापासून याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स डिझाईन्स. हा जो आहे तो हा कितीचा बसेल? 3 तोळ्याचा. 3 तोळ्याचा. आता हा पण एक मस्त आहे. जर तुम्हाला असं 3 तोळ्यापर्यंतचं तुमचं बजेट असेल तर हा पण एकदम सुंदर म्हणजे तुम्हाला डिझाईन्स पाहायला मिळतील. तुम्हाला हेवी मध्ये जायचं असेल तर हा पण एक पॅटर्न सुंदर आहे. हा थोडासा डमरू टाइप मध्ये आहे आणि बंच पॅटर्न मध्ये, आणि वाटी पण चेंज होऊन मिळेल ना ह्याच्यामध्ये. तर हे असे सुंदर काही पॅटर्न्स आहेत. त्याच्यानंतर हा पण एक पॅटर्न आहे. याचं वेट किती आहे? 5.25 तोळे. हे 5.25 तोळ्यामध्ये. वाटी पेंडंट आहे सुंदर असं, आणि असं वरती बंच पॅटर्न मध्ये आहे. तर असे सुंदर आहेत. 2.5 तोळ्यांपासून तुम्हाला फुल गंठणमध्ये इथे व्हरायटी पाहायला मिळेल. त्यानंतर हे गोकाक मध्ये आहे ना? तर यामध्ये आपण हे पट्टी पॅटर्न बघताय. ओके. तर मिनिमम हे तुम्हाला 2.5-3 तोळ्याच्या पुढे बसतील हे मिनिमम. 2.5-3 तोळ्याच्या पुढे. हो मिनिमम. आता ही पट्टी जी आहे ही 3.5 तोळ्याची. पण जे काही कमी वजन असतं त्याच्यामध्ये ब्लॅक बीड जास्ती असतात. ओके. त्यामुळे ते वजन कमी दिसतं. हे ती पट्टी अशी वेगळी दिसते. वेगळी दिसते. आता हा पण आहे, हा 4.5 तोळ्यापर्यंत आहे विथ पेंडंट. विथ पेंडंट 4.5 तोळ्या. हा. मस्त डिझाईन आहे हे पण. तर हा पण एक पाहू शकता. हा पण हा सुंदर बंच आहे. पॅटर्न मध्ये पण हा 4.5 तोळ्याचा आहे. ह्याच्यात तुम्हाला हवे तर तुम्ही जास्ती वजनामध्ये रेडी मध्ये सुद्धा असतात आपल्याकडे, साधारण 10-12 तोळे असे पण असतात. ओके. अगदी म्हणजे कमीत कमी तुम्हाला 3.5 तोळ्याच्या पुढे बऱ्यापैकी यामध्ये पॅटर्न बघायला मिळतील. जास्तीत जास्त तुम्ही म्हणताल तेवढे आहेत आपल्याकडे, म्हणजे साधारणतः ते 12 तोळ्यापर्यंत आपल्यामध्ये ते पॅटर्न आहेत. आणि जर का नसेल तर आपण ते तुम्हाला अवेलेबल करू शकतो. नाहीतर अगदीच तुम्हाला वाटत असेल की बाबा मला माझ्या म्हणण्याप्रमाणे करून हवे पीस ओके. तसा, तर आम्ही ते मॉडिफिकेशन वगैरे सुद्धा तुम्हाला करून ते ऑर्डर करून देऊ शकतो. आणि हे जे आहे ते हे आपले पट्टी पॅटर्न आहेत. पॅटर्न मध्ये. त्यामध्ये पट्टीचे प्रकार वेगळे आहेत. आता पहा, यामध्ये ही कस्तुरी पट्टी आहे जी की हे हँडवर्क आहे. हे बघू शकता याच्यामध्ये सगळे डिझाईन असं हँडमेड आहे, म्हणजे टिकल्या सगळ्या अशा चिटकून वर्क केलं आहे त्याच्यावर, पाहू शकतो. आता लोक म्हणतात की बाबा हे एवढे याला डाग दिलेत म्हणजे याला घट जाईल का, हे नाही जाईल का, पण तसं नाहीये. याच्यामध्ये आपण हे होलमार्क ज्वेलरी केलेली आहे, त्यामुळे याला घट वगैरे काही नाहीये. केडीएमचे दागिने होलमार्क दागिने आहेत, त्यामुळे याला घट वगैरे काही नाहीये. भविष्यामध्ये तुम्ही तुमच्याकडनं आम्ही ऍज इट इज घेतो. आणि ह्याच्यामध्ये ही दुसरी पट्टी आहे, ही कलकत्ती आहे. तर ह्याचं सुद्धा हे सुद्धा असं फोल्ड होतं हे डिझाईन, असं पाहू शकता तुम्ही. हे बघा, त्यामुळे असं तुटणं वगैरे असे चान्सेस कमी आहे. याला सुद्धा तुम्ही वाटी लावून घेऊ शकता. दुसरं म्हणजे हा पिंजरा पॅटर्न, जो की खूप छान वाटतो. ह्याच्यामध्ये जाड पट्टी असली तरी हे खूप सुंदर दिसतं हे डिझाईन. आणि हे कमीत कमी वजनापासून म्हणजे 5.25 तोळ्याचं आता तुम्ही जे बघताय हे 5.25 तोळ्यापर्यंत आहे.
आणि ह्याच्यातलं हे जे आपण मणी जे काही केज मध्ये आहेत, सोन्याच्या केज मध्ये, तर हे वर्क जरा नाजूक राहतं. त्यामुळे हाताळताना, यूज करताना अगदी अगदी नाजूकपणे करायचं. नाजूकपणे करा. कशात अडकलं वगैरे हे मंगळसूत्र धाग्यामध्ये, तर तो धागा अगदी अलगद सोडून काढावा लागतो. एवढं आहे याची. आणि हा हा जो आहे पट्टी तो पॅटर्न जो की आपण इकडे आता बघितला होता, रेग्युलर त्यातलाच हा रेग्युलर पॅटर्न. रेग्युलर पट्टी पॅटर्न. याच्यात सुद्धा तुम्हाला 2.5 ते 3 तोळ्याच्या पुढे बारीक, म्हणजे याच्यापेक्षा बारीक येते ती पट्टी. आता ही जी बघताय तुम्ही, ती 51 ग्रॅमची आहे, बट यामध्ये सुद्धा तुम्हाला कमी वजनापासून मिळून जाते. ओके. आणि याचं किती वेट आहे? हा 51 ग्रॅम, 5 तोळ्याचा. 5 तोळ्याचं. तर ह्या डिझाईन्स आपण लाईट वेट पासून सुरू केल्या होत्या आणि हेवी पर्यंत. तसं आपण पाहिलं तर 5-5.5 पर्यंत पाहिल्यात ना? हो. तर आपण 5-5.5 तोळ्यापर्यंत ह्या डिझाईन्स पाहिलेल्या आहेत. तर हे सगळे सॅम्पल कलेक्शन आहेत. भरपूर सारी व्हरायटी आलेली आहे. तर तुम्हाला व्हिजिट करावं लागेल आंबेगाव ह्या ब्रँचमध्ये. तर नक्की व्हिजिट करा आणि असं सुंदर कलेक्शन तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. आणि तुम्हाला जर टेम्पलमध्ये काही हेवीमध्ये डिझाईन हवी असेल ना, तर ही डिझाईन बघू शकता. असं सुंदर टेम्पलमध्ये पण सुंदर कलेक्शन आहेत. हे 6, 6.5, 7 तोळ्यामध्ये तुम्हाला ह्या डिझाईन्स पाहायला मिळते. तर असे वाटीमध्ये आहेत किंवा तुम्हाला अजून कोणती पेंडंटमध्ये वेगळी व्हरायटी हवी असेल तर तीही तुम्हाला इथे मिळून जाईल. तर सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे. हे पण 6-7 तोळ्यामध्ये तुम्हाला ह्या डिझाईन्स पाहायला मिळतील. सुंदर असे बंच पॅटर्नमध्ये आहेत. आणि डिझाईन पण बघू शकता, एकदम सुंदर आहेत. तर एकदम सुंदर कलेक्शन आहे हे पण. पण पाहू शकता की तुम्ही आता 3.5 तोळ्यापासून ते तुम्हाला मी मगाशी म्हणलं होतं की साधारण 10 तोळे 12 तोळेपर्यंत आपल्याकडे हे मंगळसूत्राचे डिझाईन्स बघता येतील. तर त्याप्रमाणे हे सुद्धा डेली वेअरचं आहे. हे छोटं मंगळसूत्र आहे. साधारण 2.5 तोळ्यापासून हे स्टार्ट होतं. ओके. 2.5 तोळ्यापासून शॉर्ट मध्ये. तर हे जे मगाशी तुम्हाला मी दाखवलं पट्टी पॅटर्न, तर हे मोठ्या ह्याच्यामध्ये साधारण हे बसेल तुम्हाला 12 तोळ्यापर्यंत. हे बाहेरचं मंगळसूत्र. ओके. 12 तोळ्यापर्यंत. हो, विथ पेंडंट. विथ पेंडंट. आणि हे जे आहे ते? आणि हे जे आहे हे आपलं अँटिक मध्ये येतं. तर याच्यामध्ये हे वेगवेगळे स्टोन्स आहेत. बट ह्याच्यामध्ये चक्री डायमंड आहेत, मोझोनाईट आहेत, असे कलर स्टोन, असे वेगवेगळे डिझाईन्स, म्हणजे वेगवेगळे स्टोन्स मध्ये याच्यामध्ये व्हरायटीज आहेत आपल्याकडे. याचे किती वेट आहे? हे साधारण हे बसेल तुम्हाला 86 ग्रॅम पर्यंत, फक्त हे मोठं मंगळसूत्र. म्हणजे 8 तोळ्याच्या 8, आसपास. 8.5 8.5 तोळ्याच्या हो, आसपास. ओके. हे सुद्धा कमी वजनामध्ये येतात. म्हणजे आपल्याला 86 ग्राम पेक्षा कमी वेटचे पण आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि हे जो आहे तो? याच्यातला हा शॉर्ट जो आहे हा 23 ग्रॅमचा आहे. 23 शॉर्ट ग्रामचा. मंगळसूत्र. ओके. तर याच्यामध्ये सुद्धा हे मणी जे आहेत हे असे तंत्री मणी आहेत असे. ओके. आणि याची हाईट किती पाईप आहे? मणी. याची हाईट साधारण 32 इंच. म्हणजे आपलं नॉर्मल गंठन जसं असतं तसंच आहे ना? हा. हे कसं होतं, आपले फॅन्सी साडीज वगैरे त्याच्यावर. सगळ्यावरती हे तुम्ही वापरू शकता. अगदी घागरा वगैरे बरोबर आहे. याच्यावरती हे मंगळसूत्र. पण आजकाल हे काठपदरवरही घालतात. काठपदरावरती सुद्धा कारण सध्या खूप सुंदर चालू आहे दिसतात. डिझाईन. सोबत होती. मस्त. तर आपण आता जसं की हा तुम्ही आता 8.5 तोळ्यामध्ये बघितलाय बरोबर. मंगळसूत्र, तसा हा असा बंच मध्ये आणि त्याला असे बंच पॅटर्न मध्येच काळे मण्यांमध्ये. काळे मणी आहेत, पाईप मणी जे शायनी आहेत बघा. आणि त्यात सुद्धा असे चक्री डायमंड आणि मोझोनाईटचे आपले स्टोन्स वगैरे याच्यामध्ये सेट केलेले आहेत. आणि हा साधारण तुम्हाला 6.5 तोळ्यापर्यंत बसेल. 6.5 तोळ्यापर्यंत. जो आपण 8.5 तोळ्याचा पाहिला त्याच्यातलेच डिझाईन मध्ये 6.5. वाव, अँटिक मध्ये एकदम सुंदर. तर हा पण बघू शकता 6.5 तोळ्यामध्ये पण तुम्हाला अशी डिझाईन पाहायला मिळेल, एकदम सुंदर अँटिक मध्ये. तसं सुंदर कलेक्शन इथं आलेलं आहे.